हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. जगदंब जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या छान अशा नवीन व्हिडिओमध्ये. तर चला आज करूयात आपण अन्वीज टिफिन. तर अन्वीज टिफिन ब्लॉगला आता सुरुवात झालेली आहे का, तर अन्वीची स्कूल स्टार्ट झालेली आहे आणि इकडे तुम्हाला काळी काळी दिसेल, पण मी ती स्वच्छ घासून पुसून छान घेतलेली आहे, त्याच्यामुळे त्याला काही खराब नाही आहे. तर आज मी करत होते, आज होते अंगारिका चतुर्थी आणि आज आमच्या घरात सगळ्यांनीच अंगारिका चतुर्थी केलेली, इवन अन्वीनीही पकडलेली चतुर्थी. मग त्याच्यामुळे मी अन्वीला केली ती टिफिनला अशी साबुदाण्याची खिचडी. आता साबुदाण्याची खिचडी ही सगळ्याच लहान मोठ्या सगळ्या मुलांना आवडते आणि साबुदाण्याचा वडाही सगळ्या मुलांना आवडतो. तर तुम्हाला आवडती का साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाण्याचा वडा? नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि अन्वीला आज टिफिनला दिलेलं फ्रूट्समध्ये टरबूज, मस्कमेलन आणि सोबत दिलेलं दही. तर अन्वी काय करते, बटाटा काढून टाकते आणि खिचडी खाऊन टाकते. तर मी असं पाहिलेलं आहे स्कूलमध्ये ना, पेरेंट्स काही इतके आळशी असतात की रात्रीच फ्रीजमध्ये आहे ना फ्रूट्स कट करून ठेवतात आणि मग सकाळी उठल्या तसंच फ्रूटचा जो टिफिन असतो फ्रीजमधला तो मुलांच्या बॅगमध्ये टाकतात. आणि मुलं मग जेव्हा टिफिन टाईमला, लहान मुलांचा टिफिन टाईम शक्यतो लवकर असतो, मग जेव्हा ते फ्रूट्स खातात ना, अगदी ते फ्रीजमधले थंड थंड फ्रूट्स खातात आणि मग सर्दी होते आणि मग स्कूलला ब्लेम करतात की स्कूलमध्ये आल्यामुळे आमच्या मुलांना सर्दी होते. तर आपण मुलांना नेहमी फ्रेश फ्रूट्स कट करून दिले पाहिजेत, जेणेकरून फ्रूट्स ऑलरेडी थंड पडतात. मग त्याच्यामुळे फ्रेश फ्रूट्स कट करून नेहमी दिले पाहिजेत. आणि अशी आळशीपणा नाही, तिला आळस आला आहे, कंटाळा आलेला आहे. मग तर मी काय सांगत होते की फ्रूट्स नेहमी फ्रेश कट करून दिले पाहिजेत. तर यावर तुमचं काय मत आहे ते सांगा. आणि मी याचा लॉंग व्हिडिओ टाकलेला आहे. तर हा जो पदार्थ आहे ना, तो मी बनवलेला आहे. आता हे आणि हे प्लस मिळून काय बनतं ते मला सांगा. आणि जर तुम्हाला जमत नसेल तर माझा लॉंग व्हिडिओ पहा. आणि मी केले ते असे छान प्रकारे आप्पे. तर माझ्या आप्प्यांची रेसिपी ही खूप सुंदर आहे आणि तुम्हाला आवडेल आणि तुमच्या घरातल्या सगळ्यांनाही अशा प्रकारचे आप्पे आवडतील, ही मी तुम्हाला 100% गॅरंटी देते. का तर माझे आप्पे हे खूप सुंदर आप्पे असतात. आणि तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की करून पहा, ट्राय करा आणि मला सांगा. जर खराब झाले असतील तर नका सांगू, पण छान झाले असतील तर नक्की मला सांगा की रेसिपी जर खराब झाली असतील तर तुमच्याकडून काही चुकलं असेल का, तर आमचे आप्पे खूपच टेस्टी झालते. आणि याची रेसिपी मी लॉंग व्हिडिओमध्ये टाकलेली आहे. आणि हा आहे उपमा. तर हा आहे पौष्टिक उपमा आणि ट्रस्ट मी गाईज, हा खरंच पौष्टिक उपमा आहे. तुम्ही एकदा जाऊन हा माझा व्हिडिओ पहा, मी या शॉर्ट्समध्ये टाकलेला आहे. आणि याची रेसिपी बनवून खावा कधीतरी, असा छान गरमागरम मऊ उपमा खाण्यास कोणाला नाही आवडत, तर तुम्ही नक्की बनवा आणि मला सांगा. आणि हा आहे आपला जेजुरीचा व्लॉग. तर जेजुरी गडावर आम्ही कसं चढलो याचाही व्लॉग आलेला आहे, तोही तुम्ही नक्की जाऊन पहा. स्टे ट्यून विथ गाईज. बाय बाय. जगदंब जगदंब.